आपला आवाज कोकण 24 तास। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना रत्नागिरीच्या विकासासाठी 1000 कोटी रुपये दिले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिली आहे। तर मी साहेबांना म्हटलं की साहेब प्रकल्प सोडून प्रकल्प तर तुम्ही दिले, त्याच्यामध्ये मेडिकल कॉलेज आपण सोडलं, इंजिनिअरिंग कॉलेज सोडलं, त्याला तर 500 कोटी रुपये दिले, पण इन्फ्रास्ट्रक्चरसाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या रत्नागिरी मतदारसंघाला 1800 कोटी रुपये दिले आणि 1800 कोटी रुपये देणारा नेता हा महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा पहिल्यांदा बघितला। म्हणून सांगितले की मेडिकल कॉलेज किंवा या सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवू, परंतु सगळं असते आपली जनता सुखी झाली पाहिजे, आपल्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे आणि हा न्याय मिळत असताना माझी संघटना आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची देखील ताकद वाढली पाहिजे। ही प्रामाणिकपणाची भूमिका ही कायमस्वरूपी साहेबांची राहिली आहे। त्याच्यामुळे आपली सगळ्यांची जबाबदारी आहे। आज आपण प्रमुखांचा मेळावा करत असताना दत्ता सामंत साहेब 8 दिवसांना साहेब तुमच्याकडे देखील येणार आहेत राजेंजी, त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी एक संघपणानं काम केलं पाहिजे। आपण साहेबांना शब्द दिला पाहिजे की साहेब आपण महाराष्ट्रामध्ये फिरा, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही जी काही साहेबांची बैठक आहे ती बैठक घेऊन आम्ही सगळीकडे भगवा फडकवू, ही शपथ आपण व्यासपीठावरच्या मंडळींनी देखील घेणं गरजेचं आहे। कारण आता कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे, या सगळ्या मंडळींनी आपल्याला व्यासपीठावर बसवण्याचं नायक बनवलं, याच मंडळींनी आपल्याला आमदार बनवलं, याच मंडळींनी आम्हाला जिल्हा परिषद सदस्य बनवलं होतं। त्याच्यामुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली या मंडळींना जर न्याय द्यायचा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्रपणानं किंतु परंतु न ठेवता मनात फक्त साहेबांचा विचार ठेवून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांसाठी काम करतो हाच विचार ठेवून या कार्यकर्त्यांसाठी आता आपण लढलं पाहिजे। वेळ पडली तर यांच्यासाठी पत्र घेऊन आपण घरामध्ये गेलं पाहिजे, परंतु आपले कार्यकर्ते जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपंचायतीचे नगरसेवक आणि नगरपालिकेचे नगरसेवक करण्याची जबाबदारी व्यासपीठावरच्या मंडळींनी आज स्वीकारली पाहिजे आणि तसा शब्द साहेबांना दिला पाहिजे। येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपण सर्वांनी एकनाथ शिंदे साहेबांना साथ दिली पाहिजे असं आवाहन पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी उपस्थित नेते आणि कार्यकर्त्यांना केलंय आणि निवडणूक कधीही होऊ दे, आम्ही सज्ज असल्याचा विश्वासही व्यक्त केला। साहेबांनी आपल्याला भरपूर दिलेला आहे, विकासाची कामं दिली, आम्हाला मंत्रिपद दिली, अनेकांना पदाधिकारी केलं, अनेकांना आता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष करतील, अनेकांना नगराध्यक्ष करतील, नगरसेवक करतील, पण आपण देखील संघटना म्हणून साहेबांच्यासाठी काहीतरी देणं लागतो या भावनेनं आपण आजपासून काम केलं पाहिजे आणि मला असं वाटतं की ते काम करण्याचं शब्द हा देखील आपण साहेबांना दिला पाहिजे। आणि तिकिटाच्या बाबतीत साहेब आम्हाला एक विनंती आपल्याला करायची आहे आणि पदाधिकाऱ्यांना देखील विनंती करायची आहे की तिकीट वाटपाचे सगळेच्या सगळे अधिकार हे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना आहेत, याची देखील माझ्या सकट सगळ्यांनी नोंद घेण्याची आवश्यकता आहे। पदाधिकाऱ्यांनी बैठका घेत असताना आपल्या कार्यकर्त्यांना प्रमुखांना ताकद देत असताना आपण आपले उमेदवार जर जाहीर केले आणि वर्ण यादी जर वेगळी आली तर गावठी भाषेत आपलं सगळ्यांचं तोंड सोडू शकतं। त्याच्यामुळे तिकिटाचे अधिकार आपण साहेबांना दिले पाहिजेत। साहेब जो कोण देतील त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी पण घेतली पाहिजे, तरच खरं आपण कुटुंब म्हणून संघटना चालवतो, तरच आपण शिवसेनेला आपण कुटुंब मानतो आणि तरच आपण शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व मानतो, हे कुठेतरी सिद्ध होणार आहे। आणि म्हणून जास्त वेळ न घेता साहेब जमलेल्या हजारो बुद्ध प्रमुखांच्या वतीनं, व्यासपीठावरच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आम्ही सगळे मिळून आपल्याला शब्द देतो की नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद च्या कधीही लागू देत आम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहोत। योगेशजींनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे, युती करायची की नाही हा निर्णय साहेब तुम्ही घ्या, युती केली तरी बाबा, नाही केली तरी बाबा, आमचा शब्द आहे। पण तरी पण जर काय मागं पुढे झालं तरी आम्ही सक्षम आहोत। कारण साहेब तुम्ही जे काय रत्नागिरी जिल्ह्यावर प्रेम केलंय, कोकणावर प्रेम केलंय, जे प्रकल्प तुम्ही आम्हाला देताय, अजूनही प्रकल्प देण्याच्या मनस्थितीमध्ये आहात, त्याच्यामुळे वंदनीय बाळासाहेबांनंतर एकनाथ शिंदे साहेबांना जे कोकण लक्षात ठेवेल अशा पद्धतीची विकास कामं ही आपल्याकडे झालेली आहेत। एकच मिनिटं फक्त शेवटचं घेतो, योगेशजी 2 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी रत्नागिरी येथील विदा सावरकर नाट्यगृहात आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यासाठी माजी मंत्री दीपक केसरकर, आमदार किरण उर्फ भैया सामंत, आमदार निलेश राणे, माजी आमदार राजन साळवी यांच्यासह प्रमुख नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा मेळावा म्हणजे उदय सामंत यांनी एक प्रकारे निवडणुकीचे बिगुल वाजवले असल्याचं बोललं जात आहे। आपण जो निर्णय द्याल शेवटी आपण आमचे नेते आहात,
आपला आदेश, या आदेशाचं पालन आम्ही प्रत्येक शिवसेना नक्कीच करू। आणि आज या रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावरती ज्यावेळेला ह्या निवडणुका होतील तर 100% शिवसेनेचा भगवा झेंडा फडकण्याकरिता आम्ही सर्व सज्ज आहोत। आपण फक्त एक आदेश, महायुतीमध्ये आपल्याला जिंकावे लागतील, कारण का आता रत्नागिरीमध्ये विरोधक आहे की नाही तो शोधावा लागेल। अशी परिस्थिती आज तुम्ही सगळ्या नेत्यांनी करून ठेवलेली आहे, तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी करून ठेवली आहे। आम्ही जेव्हा सिंधुदुर्गात उदाहरण, समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।